नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 साठी तयारी म्हणून आपण विषय जो आहे बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करून घेणार आहोत। तर या परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणीला 100 गुण असतात आणि 50 प्रश्न असतात। तर एक प्रश्न जो असतो तो 2 गुणांना असतो, म्हणून 50 प्रश्न जे आहेत तर प्रत्येकी 2 गुण प्रमाणे एकूण गुण होतात 100। चला तर बघूया बुद्धिमत्ता चाचणीमधील पहिला घटक। तर यामध्ये पहिला जो घटक आहे तो आहे आकलन। तर आकलनामध्ये सूचना पालन नावाचा एक घटक आहे, त्यानंतर संख्या मालिका नावाचा एक घटक आहे आणि त्यानंतर आहे इंग्रजी वर्णमाला। तर आकलनामध्ये विविध माध्यमातून नवनवीन जी माहिती आहे आणि ज्या सूचना आहे सतत त्या आपल्या कानावर आणि डोळ्यावर येत असतात। तर या माहितीचा व सूचनांचा आपण विशिष्ट अर्थ लावत असतो, पण जर कधी अर्थ लावण्यामध्ये जर कधी चूक झाली तर त्यामधून चुकीचे निष्कर्ष बाहेर येतात आणि चुकीचे निष्कर्ष बाहेर आले तर आपलं उत्तर चुकू शकतं। असं होऊ नये म्हणून ती जी माहिती आहे व जी सूचना आहे तिला पुरेसा वेळ देऊन आपल्याला ती समजून घेणं गरजेचं असतं आणि योग्य ते आकलन जे आहे ते आपण करायला पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं असतं। तर या आकलनामध्ये जो पहिला घटक आहे सूचना पालन, तर जी काही सूचना त्या ठिकाणी दिलेली आहे तर तिला पुरेसा वेळ देऊन ती सूचना काय सांगते, त्यामध्ये काय दडलेलं आहे त्याचं योग्य ते आकलन जे आहे त्या सूचनेचं ते आपल्याला होणं गरजेचं आहे। म्हणून यामध्ये सूचना पालनामध्ये मराठी भाषेतील अक्षरे असतील, त्यानंतर शब्द असतील, त्यानंतर वाक्य असतील इत्यादी संबंधित माहिती जी असते ती दिलेली असते। तर अक्षरे आहेत, त्यानंतर शब्द आहेत, त्यानंतर वाक्य आहे, याविषयी माहिती दिलेली असते। तर या संदर्भात विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे, काय सूचनेचं अनुपालन कसं करायला पाहिजे आणि त्या सूचनेप्रमाणे जर आपण कृती केली तर आपण योग्य त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो। तर यामध्ये ओळख आणि सराव होण्यासाठी जे काही नमुना प्रश्न येतात तर त्यावरती आपण या ठिकाणी सुरुवातीला माहिती घेणार आहोत की कशा प्रकारचे किंवा कोणत्या घटकावरती प्रश्न येतात। तर आकलनावर आधारित जे काही प्रश्न असतात तर त्यामध्ये मराठी व्याकरण जे आहे किंवा मराठी जी भाषा आहे तर या मराठी भाषेमध्ये नेमके स्वर किती आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे। त्यानंतर व्यंजनं किती आहेत, कोणकोणते आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे। जोडाक्षरे कशी तयार होतात किंवा जोडाक्षरे कोणती आहेत, त्यानंतर पर्यायी शब्द जे आहेत तर ते कोणकोणते आहेत, त्यानंतर आहे प्रत्यय घटित शब्द, ते शब्द कोणते आहेत, उपसर्गयुक्त जे शब्द आहेत तर ते कोणते आहेत। तर या प्रत्येक घटकाची डिटेल माहिती विद्यार्थ्याला असणं गरजेचं आहे आणि या घटकावरील उदाहरणे ही सुद्धा त्याला माहीत असणं गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेमधली जी वर्णमाला आहे त्या वर्णमालेमध्ये किती जोडाक्षर आहे तर त्या वर्णमालेमध्ये 2 जोडाक्षर आहेत, ती म्हणजे क्ष आणि ज्ञ ही 2 जोडाक्षरे आहेत। तर या ठिकाणी पहिला शब्द आहे कृपा, दुसरा आहे वृत्ती, तिसरा आहे पृथा आणि चौथा आहे हृदय। तर यामधील पहिल्या कृपामधील जो कृ आहे हा कृ, वृत्तीमधला वृ, त्यानंतर पृथामधला पृ आणि हृदयमधला ऋ। तर ही अक्षरे जोडाक्षरे नाहीत। बघा मित्रांनो, ही काय जोडाक्षरे नाहीत। म्हणून कृ, वृ, पृ आणि ऋ हे जोडाक्षर नाही आहेत। हे जे काही अक्षर आपल्याला दिसतात हे जोडाक्षर
मध्ये मोडत नाहीत. तर या ठिकाणी शब्द आहे कर्म, सर्व आणि पार्थ. तर कर्म, सर्व, पार्थ यामधील जी काही रफारयुक्त अक्षरं आहेत, रफारयुक्त वरती जो रफार दिलेला आहे, रफारयुक्त जी अक्षरं आहेत ती म्हणजे र्म, ऋव आणि थ. तर ही अक्षरं जी आहेत तर ही जोडाक्षरे आहेत. ही जोडाक्षरे आहेत. ते जेवढे रफार दिलेले आहे वरतून त्यामुळे ही जोडाक्षरे आहेत. तर कर्म, सर्व आणि पार्थ ही जोडाक्षरे आहेत. क्रम, पत्र आणि प्रजा. तर यामधला क्र, त्यानंतर त्र आणि त्यानंतर हे प्र. तर ही अक्षरे जोडाक्षरे आहेत. क्र, त्र आणि प्र ही जोडाक्षरे आहेत. तर लक्षात घ्या, मागच्या शब्दामध्ये हा जो रफार आहे ते जोडाक्षरामध्ये आहेत. हा जो पोटामध्ये दिलेला आहे रेष, तर हे सुद्धा जोडाक्षर आहेत. तर या ठिकाणी आहेत त्या, म, च्या आणि झ्या अशी 2 अक्षरे जोडून इतर सर्व जोडाक्षरे आहेत. तर या ठिकाणी जे त आहे प्लस या आहे, याला दोघाला जर एकत्र आपण केलं तर काय होईल, त्या होतं. आता म आहे आणि हे ह आहे, याचं काय होईल, म होईल. आता च आहे अधिक या आहे म्हणजेच काय होईल, च्या. तर अशी जी काही 2 अक्षरं एकत्र जोडल्या जातात तर ती सर्वच्या सर्व काय आहेत, ती सर्वच्या सर्व जोडाक्षरेमध्ये गणली जातात. तर अनुस्वारासारखा उच्चार असलेले अनुनासिक जोडलेलं अक्षर हे जोडाक्षर नसतं. जसं की या ठिकाणी वाङ्मय शब्द आहे. तर या वाङ्मयामधला या ठिकाणी जे काही अनुनासिकासारखा उच्चार या ठिकाणी होतो वाङ्मय, परंतु ते जोडाक्षर नसतं. म्हणून हे उंगमय हे जोडाक्षर नाही. 2 अर्थपूर्ण शब्द ज्या वेळेला एकत्र येऊन एकच शब्द बनतो तेव्हा त्याला जोड शब्द असं म्हणतात. आता सूर्य अधिक उदय हे 2 जर कधी आपण एकत्र केले तर शब्द काय बनतो, सूर्योदय. तर सूर्योदय हा काय आहे, जोड शब्द आहे. चहा आणि पाणी या दोघांना जर कधी एकत्र केलं तर शब्द बनतो चहा पाणी. म्हणून हा सुद्धा काय आहे, जोड शब्द आहे. त्यानंतर 9 अधिक रात्र म्हणजेच नवरात्र, हा नवरात्र सुद्धा काय 2 शब्द एकत्र येऊन बनवलेला शब्द आहे म्हणून हा जोड शब्द आहे. सूर्योदय हा जोड शब्द आहे. चहा पाणी हा सुद्धा जोड शब्द आहे. मराठी व्याकरणामध्ये ज्या शब्दाच्या जाती आहेत तर त्या विद्यार्थ्याला माहीत असायला पाहिजे. यामध्ये नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, त्यानंतर क्रियापद आहे, त्यानंतर क्रियाविशेषण आहे, उभयान्वयी अव्यय आहे, त्यानंतर उद्गारवाचक अव्ययसुद्धा आहे. तर या सर्व शब्दाच्या ज्या जाती आहेत त्या आपल्याला या सूचनापालन ह्या घटकामधील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला ते माहीत पाहिजे. त्यावेळेला आपण त्याचा उपयोग करू शकतो प्रश्न सोडवण्यासाठी. सूचनापालन या घटकामध्ये समानार्थी शब्द जे आहेत आणि विरोधार्थी जे शब्द आहेत याचा विद्यार्थ्याचा सराव असला पाहिजे. त्यानंतर ज्या काही म्हणी आणि वाक्प्रचार आहे याचा सुद्धा सराव पाहिजे हे प्रश्न सोडवण्यासाठी. दिलेल्या अक्षरसमूहापासून वा शब्दापासून अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करता आले पाहिजेत. तर अक्षरांची पुनरावृत्ती म्हणजेच एखाद्या शब्दामध्ये किंवा वाक्यामध्ये एखादा अक्षर हे
किती वेळा पुन्हा पुन्हा येते म्हणजेच रिपीट येते, तर त्याची संख्या मोजणे किंवा त्याची गणना करणे हे या प्रश्नांसाठी उपयुक्त असतं. त्यानंतर अक्षरांचं जे काही शब्द असेल एखादा, त्यामध्ये विशिष्ट अक्षरांचं जे स्थान आहे, तर ते त्या शब्दामध्ये किंवा वाक्यामध्ये डावीकडून कितव्या नंबरला आहे, उजवीकडून कितव्या नंबरला आहे, म्हणजेच आपल्या डावीकडून डावीकडे, तसेच उजवीकडून उजवीकडे, म्हणजेच आपल्या उजवी उजवी बाजू आणि डावी बाजू जी आहे, तर तसंच शब्दामध्ये जे काही अक्षरं असतात त्याला सुद्धा डावी आणि उजवी बाजू असते. तर असे प्रश्न सोडवत असताना अक्षराची पुनरावृत्ती किती वेळेस झाली किंवा त्या अक्षराचं स्थान डावीकडून कितवे आहे किंवा उजवीकडून कितवे आहे, तर असे प्रश्न सूचना पालन या घटकामध्ये विचारले जातात. तर धन्यवाद मित्रांनो.